श्री स्वामी समर्थ महाराजांना माझा नमस्कार असो. श्री साईबाबांना माझा नमस्कार असो. श्री संत गजानन महाराजांना माझा नमस्कार असो. नांदेड येथे रतनजी शापूरजी वाडिया म्हणून पारशी गृहस्थ राहत होते. ते सुखसाधनांनी समृद्ध होते. ते धार्मिक आणि उदार होते. ते गोरगरिबांना मदत करीत, मोठ्या प्रमाणात अन्न संतर्पण करीत. त्या शहरात ते अतिशय लोकप्रिय होते. रतनजी वैभव संपन्न होते. पाहणाऱ्यांना ते खूप सुखात आहेत असे वाटायचे. पण त्यांना संतान सौख्य नव्हते. त्यामुळे ते नेहमी उदास असायचे. माझ्या वंशाला एक तरी फळ दे, माझी लाज राख, अशी ते देवाला नेहमी प्रार्थना करायचे. त्यांची दासगणू महाराजांवर श्रद्धा होती. आपल्या व्यथा त्यांनी दासगणूंना सांगितली. ते रतनजींना म्हणाले, तुम्ही शिर्डीला जा. श्री बाबांच्या चरणी मस्तक ठेवून त्यांना आपली व्यथा सांगा. त्यांच्या आशीर्वादाने तुमचे मनोरथ नक्की पूर्ण होतील. हे ऐकून रतनजींना खूप बरे वाटले. काही दिवसांनी रतनजी शिर्डीत आले. बाबांच्या दर्शनासाठी मशिदीत गेले. श्रींच्या दर्शनाने त्यांचे हृदय भक्तिभावाने भरून आले. त्यांना नमस्कार करून रतनजी म्हणाले, देवा, जो तुम्हाला शरण येतो त्याचे मनोरथ पूर्ण होतात ही तुमची कीर्ती ऐकून मी आपल्या चरणी आलो आहे. मला विनमुख पाठवू नका. बाबा म्हणाले, तू मला 3 रुपये 14 आणे यापूर्वी दिले आहेत. आता मला देण्यासाठी जेवढे रुपये आणले आहेत ते दे. ते ऐकून रतनजींना नवल वाटले. त्यांच्या मनात विचार आला, आपण तर प्रथमच दर्शनास आलो. मग बाबा, तू मला 3 रुपये 14 आणे आधीच दिले आहेस असे का म्हणाले? त्यांनी काहीही न बोलता आणलेली दक्षिणा बाबांच्या हाती दिली आणि म्हणाले, बाबा, आज पूर्वपुण्याईने मला तुमचे दर्शन झाले. मी अज्ञानी आहे. पूजा अर्चा काही जाणत नाही. माझी उपेक्षा करू नका. माझ्यावर कृपा करा. तुम्ही सर्वज्ञ आहात. माझी चिंता दूर करा, एवढीच विनंती आहे. तेव्हा तू आता मुळीच चिंता करू नकोस. तुझे भोग संपले आहेत. तुझी इच्छा अल्लाह नक्की पूर्ण करील, असे म्हणून श्री बाबांनी आपला वरदहस्त रतनजींच्या मस्तकी ठेवला. त्यांना उदीचा प्रसाद दिला. नांदेडला परतल्यावर रतनजींना खूप प्रसन्न वाटू लागले. त्यांनी दासगणूंची भेट घेतली. त्यांना शिर्डीतील सर्व वृत्तांत सांगितला. ते पुढे म्हणाले, महाराज, मी आधी कधीही बाबांना भेटलो नाही. तरीही त्यांनी तू मला 3 रुपये 14 आणे आधीच दिले आहेस असे सांगितले. हे कसे? मी अज्ञानी आहे. मला यातील काही कळत नाही. तुम्ही त्याचा उलगडा करा. ते ऐकून दासगणू महाराजांनाही खूप नवल वाटले. ते म्हणाले, रतनजी, बाबा म्हणाले आहेत तर त्यात नक्कीच काहीतरी तथ्य असेल. तेवढ्यात त्यांना मौली साहेब नावाच्या एका अवलियाची आठवण झाली. हे मौली साहेब उदरनिर्वाहासाठी हमाली करायचे. त्यांचे आचरण एखाद्या संतासारखेच होते. तेव्हा दासगणू रतनजींना म्हणाले, शेठजी, तुमचा आणि मौली साहेबांचा चांगला परिचय आहे. काही दिवसांपूर्वी ते शिर्डीस जाण्यास निघाले होते. तुम्ही त्यांना घरी बोलावून त्यांचा आदर सत्कार केला. त्यांना पोटभर जेवणही दिले. त्यावेळचा खर्च किती झाला हे सांगू शकाल का? त्यावर रतनजींनी त्या दिवशीच्या खर्चाची यादी पाहिली. सर्व खर्चाची बेरीज केली. ती 3 रुपये 14 आणे इतकीच झाली. तेव्हा ते आश्चर्याने थक्कच झाले. अशा प्रकारे बाबांनी त्यांना मी व मौली साहेब एकरूपच आहोत याची खूण पटवून दिली. ते रहस्य उलगडताच त्यांना बाबांना भक्तिभावाने नमस्कार केला. यथावकाश रतनजींच्या पत्नीने एका पुत्राला जन्म दिला. बाबांच्या कृपेने त्यांची व्यथा सरली. श्री साईबाबांना माझा नमस्कार असो.